गेल्या 2 वर्षांमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये 200हून अधिक दलित बांधवांवर अन्याय अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत। याबाबत आता निवेदन देण्यात आलं आहे। काही बी फायनल करण्यात आले असून लातूर जिल्ह्यामध्ये राजकीय दबावापोटी काही प्रकरण दबवले जातात असंही या निवेदनामध्ये उल्लेख केलाय। पीडित गरीब असल्याने कुठेही दाद मागण्यासाठी जात नाही। काही प्रकरणी खुनाचे असताना त्यांचा जामीन जिल्हा न्यायालयात झालेला असताना त्याच आरोपीने पुन्हा मयताच्या पत्नीला व कुटुंबाला मारहाण झाल्याची घटना घडली। माझी तक्रार परत घे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार संबंधित पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे। मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल असतानाही आतापर्यंत आरोपींना अटक न केल्याने जिल्ह्यामध्ये अशा अनेक घटना घडत आहेत। घटनेचे गांभीर्य पाहून ज्या तालुक्यात अशा घटनेचे प्रमाण जास्त आहे असे तालुके अन्यायग्रस्त म्हणून घोषित करून पीडितांना सुरक्षा देण्यात यावे असे निवेदन यावेळी देण्यात आले। नमस्कार, स्टार महाराष्ट्रामध्ये मी संगप्पा स्वामी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आता आपण आहोत लातूर शहरातील महानगरपालिका या ठिकाणी। याचं कारण आहे की लातूर शहरामध्येच नव्हतं तर लातूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दलितावरचे जे अन्याय होत आहेत, जे अट्रॉसिटीचा जे कायदा आहे याच्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी महानगरपालिकेच्या आयुक्तांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी काही या ठिकाणी जे दलित बांधव अट्रॉसिटीच्या संदर्भामध्ये जे कमिटी या ठिकाणी काम करते, आज सर काय सांगाल की आज दलितावरचा हा अन्याय जो आहे थांबता थांबेना आणि प्रशासन या संदर्भात? सर जय भीम। या ठिकाणी नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या वतीनं आयुक्त गोरक्ष लोखंडे साहेब यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे। लातूर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस दलितावर होत असलेल्या अन्यायासंदर्भात आम्ही या ठिकाणी निवेदन दिले। या लातूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत बऱ्याचशा घटना घडल्यात। काही घटना पोलिसांनी तिथल्या तिथं न तक्रार घेता परत पाठवल्यात आणि लोकांवर अन्यायाचं प्रमाण त्यामुळे वाढलेलं आहे। तरी ज्या ज्या तालुक्यामध्ये अन्यायग्रस्त तालुके झाले त्या ठिकाणी अन्यायग्रस्त तालुका घोषित करून त्या ठिकाणी अट्रॉसिटी ॲक्ट, अनुसूचित जाती जमाती ॲक्ट प्रमाणे त्या कायद्याप्रमाणे तिथं उपाययोजना कराव्यात या संदर्भाचं निवेदन आज या संघटनेच्या वतीनं आम्ही साहेबांना देण्यात आलेलं आहे आणि त्यांनी ते स्वीकारलेलं आहे। तर अशा प्रकारचं दलित बांधवावर जे अन्याय होतो या संदर्भातलं निवेदन आज या ठिकाणी आयुक्त साहेबांना देण्यात आले। कशा प्रकारची या ठिकाणी पुढील कारवाई होणार आहे आपण पाहणार आहोत। स्टार महाराष्ट्रासाठी मी संगप्पा स्वामी, लातूर।